महासागर न्यूज. नमस्कार. महासागरमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. खरं बघायला गेलं तर महाराष्ट्रात नव्हे तर देशभरामध्ये सध्या उष्णतेची लाट येत आहे आणि याच्यामध्ये बघायला गेलं तर देशातील जवळपास 100 शहरापैकी 95 शहर हे भारतातील आहे जे अति उष्ण शहर म्हणून आहेत. त्याचबरोबर विदर्भ देखील आता चांगलाच तापला आहे. विदर्भाचा पारा देखील अकोला, अमरावती, वर्धा याचा पारा देखील आता 45 क्रॉस केला आहे. अशातच आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे हवामान तज्ज्ञ डॉक्टर रवी आंघळे सर. रवी आंघळे सर, तुमचं आमच्या ह्या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. त्याचबरोबर आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत दैनिक महासागरचे मुख्य संपादक विदर्भातून श्रीकृष्ण चांडक सर. सर, तुमचंही कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. आंघळे सर, मी तुमच्याकडे येतोय कारण बघायला गेलं तर सगळ्यात महत्वाची बातमी की आतापर्यंत 40, 42 म्हणजे अकोल्याचं तापमान 42 पर्यंत होतं, पण आता तब्बल 46 तापमान क्रॉस केलंय अकोला, अमरावती आणि वर्धा. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? आता आमचा जो प्रकल्प आहे, या प्रकल्पाच्या अंतर्गत आम्ही अहिल्यानगर, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यासाठी ॲडवायझरीज दर आठवड्यातून 2 वेळा जारी करत असतो. त्याच्यामध्ये हवामान आधारित पीक सल्ला आपण तो जारी करतो आणि विदर्भ, मराठवाडा वगैरे तिथले जे ॲडवायझरीज देणारी जी यंत्रणा आहे त्यांच्या मार्फतही याच पद्धतीने मंगळवार आणि शुक्रवार आठवड्यातून 2 वेळा हा सल्ला जारी होत असतो. तरी पूर्ण राज्याचा आणि विशेषतः अहिल्यानगर आणि धुळे, नंदुरबार या 3 जिल्ह्यांसाठी जर बोलायचं झालं तर आत्ताचे सध्याचे जे तापमान आहे, अहिल्यानगरमध्ये साधारणतः 41 पर्यंत तापमान गेलेलं आहे. 40.8 पर्यंत काल राहुरीचं तापमान नोंदलेलं आहे, जवळपास 41च्या जवळपास आहे. आता विदर्भातली परिस्थिती थोडी वेगळी आहे. तिथं तापमान जवळपास 47 अंशापर्यंत, आता काल 46.8 46.9 पर्यंत अमरावतीमध्ये आणि वर्ध्यामध्ये पोचलेलं आहे. तर अशा ज्या उष्णतेच्या लाटेमध्ये जे उभी पिकं आहेत, आता सध्या तरी उभी पिके, बरेचशी पिके हार्वेस्ट झालेली आहेत, परंतु जे काही आहे ऊसासारखं पीक अहिल्यानगरमध्ये आहे, काही फळबागा आहेत, काही भाजीपाला आहेत. याच्यामध्ये मुख्यतः आपल्याला उष्णतेपासून जर संरक्षण करायचं झालं तर आच्छादनांचा वापर करणं भाजीपाला पिकांमध्ये किंवा जी काही ऊसासारखी पिके आहे याच्यामध्ये गवत, काडी कचरा जो शेतामध्ये अवशेष उपलब्ध असतात याचा आच्छादन म्हणून वापर करू शकतो. जे काही ठिकाणी शक्य असेल तिथे पॉलिथिनचा वापर करू शकतो. काही ठिकाणी जे काही उपलब्ध सिंचनाची सोय असेल तर सिंचन हे शक्यतो संध्याकाळच्या वेळेला करावं. त्यानंतर जी काही सिंचन आहे शक्यतो मर्यादित सिंचनाचे गरजेनुसार पाणी पिकांना द्यावं. त्यानंतर जे मायक्रो इरिगेशन्सचा जो वापर आहे त्याच्यावर जास्त भर द्यावा. फ्लडने पाणी देणं शक्यतो टाळावं. त्यानंतर वाऱ्यापासून, कारण ह्या पिरियडमध्ये वाऱ्याचा पण वेग खूप आहे, वाऱ्यापासून संरक्षण होण्याकरता बांधावर जे काही आपण शेतकऱ्यांनी वारा प्रतिरोधक झाडी लावलेली असते त्याचा खूप फायदा याच्यामध्ये होतो. याच्यामध्ये विशेषतः वारा प्रतिरोधक म्हणून शेवरी, ग्लिरिसिडिया यासारख्या झाडांची निवड शेतकऱ्यांनी करावी असा एक सल्ला राहील. हा तुमचा सल्ला आहे. खरं तर बघायला गेलं आपल्यासोबत श्रीकृष्ण चांडक सर जोडले गेले आहेत नागपूरवरून. सर, चांडक सर, महत्वाचा मुद्दा, तुम्ही खरीखरीमध्ये एक लेख लिहिला होता अकोल्याच्या संदर्भात. अकोल्याचं यापूर्वीचं तापमान थोडंसं कंट्रोलमध्ये होतं, पण जेव्हा इथं विद्यापीठ आल्यानंतर तिथली परिस्थिती बदलत गेली का आणि कशी? आणि आज सगळ्यात महत्वाचं की अकोल्याचं तापमान देशातील तब्बल सगळ्या शहरापेक्षा जास्त आहे. हो, प्रश्न काय आहे याच्यामध्ये, आपण आपल्या दरदान घाटी लाखो झाडं कापली आहेत. गंमत अशी आहे की शेतातली झाडही लोकांनी ठेवली नाही. आता पूर्वी बांधावर, शेतावर बांबुडी झाडं राहायची, लिंबाची झाडं राहायची, लिंब आहे, बाबूळ आहे, अशी झाडं जी होती ती तुम्हाला त्या ठिकाणी पाण्याचं जे प्रवाह आहे तो थांबून ठेवत होती. आता झालं काय याच्यामध्ये, आपण झाडं कापल्यामुळे पूर्ण जी गरमी आहे ती गरमी कुठेही शोषली जात नाही, ही परिस्थिती आता आहे. चिंचेचं झाड असेल, तुम्ही खाली उभे राहा, भर उन्हाळ्यात थंडगार वाटते आपल्याला. आंब्याचं झाड असेल,
विदर्भातली आंब्याची 50% झाडं काय 75% झाडं संपलेली आहेत. आणि जी झाडं आहेत ती फक्त गावरान आंबे जे होतात त्या आंब्याची झाडं काहीच उरलेलं नाही. तर ही जी परिस्थिती आहे त्याच्यामुळे नद्या सुकल्या, रेती एवढी आपण उपस्थिती आहे सुकल्या. आम्ही आता वनराईचं काम करतो गेल्या जवळपास 40 वर्षापासून. आम्ही जे सांगतो त्यांना की बाबा रे वनराई बंधारे बांधा, हे करा ते करा वगैरे वगैरे सर्व झाडं लावा, झाडं जगवा. आपण झाडं तोडतो 100 लावतो 10, 15, 20, 25 त्या पैशावर ते भरतात. पण त्याच ठिकाणी पुन्हा आपण वृक्षारोपण करतो. ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीपायी झालं काय आता आपल्याला की आता त्याची भीषणता जाणवू लागते आपल्याला. आता जी भीषण परिस्थिती आहे आता आपण काठावर ज्या दिवशी तापमान 50 डिग्री होऊन जाईल त्या दिवशी तुम्हाला घराच्या बाहेर पडता येणार नाही. आणि आता शेतकऱ्यांनी समजा म्हटलं पाणी द्यायचं असेल तर त्यांना जेव्हा हवा आहे तेव्हा तेव्हा त्यांना वीज मिळत नाही. म्हणजे आपली परिस्थिती काय झाली की इकडे 8 तिकडे वीज अशी परिस्थिती आहे. पंजाबराव कृषी विद्यापीठ आपल्याला निघालं. ते आल्यानंतर काही वर्ष खूप थंड होते तर ते बंद झालं. त्यामुळे आता शेतकऱ्याने कोणाकडे बघावं हा प्रश्न आहे. आणि सर्वात संक्रांत जी येते समाजामध्ये ती येते शेतीवर, शेतकऱ्यांवर. त्यांचा कोणी खाली राहत नाही अशी परिस्थिती कोण आहे आता. आता तज्ञ साहेब आपल्या सोबत तज्ञ आहेत, त्यांनी सल्ला द्यावा. आम्ही तर काय आम्ही आपलं आम्हाला जे दिसते ते बोलतो आम्ही. याच्या उपाययोजना काय हे सर सांगतील आपल्याला. सर आंधळे सर मी तुमच्याकडे पुन्हा येतो. आंधळे सर महत्वाचा मुद्दा की हवामानातील जो होणारा बदल आहे आणि आता जसं चांडेक साहेबांनी सांगितलं की पुन्हा ज्या दिवशी 50 डिग्री तापमान होईल त्या दिवशी घराच्या बाहेर निघणं मुश्किल होईल. या हवामानातला होणारा जो बदल आहे त्याला नक्की कारणीभूत काय आहे? आता याच्यामध्ये विविध घटक कार्यरत असतात. विविध हवामान घटकांमुळे ह्या गोष्टी घडत असतात. आपण मागच्याही चर्चेमध्ये एकदा आपण चर्चा केली होती की ह्या कालावधीमध्ये म्हणजे एप्रिल मेच्या दरम्यान अनेक वेस्टर्न डिस्टर्बन्सेस जे म्हणजे पश्चिमी विक्षोभ जे म्हणतो आपण ते येत असतात आणि त्याच्या परिणाम स्वरूप तापमानामध्ये ही जी वाढ आहे ही या कालावधीमध्ये जाणवते आणि त्याचाच हा परिणाम असतो. पण त्याच्यातून आपल्याला पिकांवर काय आपल्याला कशी उभी पिकं आहेत किंवा जे काही सध्या आपल्या हातात आहेत या उपाययोजना सुचवणं हे काम आहे आपलं आणि आपण ते करत असतो. दर आंधळे सर मंगळवार उपाययोजना आहे ठीक आहे, पण यासाठी जर महाराष्ट्रातील 4ही विद्यापीठ आहेत ज्या पद्धतीनं हवामानामध्ये जो बदल होतोय, उष्णता वाढते, यासाठी विद्यापीठाचं काय ध्येय धोरण आहे? याच्यामध्ये विद्यापीठाच्या एकंदरीत पूर्ण संशोधनाचा जर विचार केला तर अनेक शॉर्ट ड्युरेशन व्हरायटीज असतील किंवा उष्ण हवामानामध्ये तग धरणाऱ्या व्हरायटीज असतील याच्यावर काम चालू आहे. आता हे प्रत्येकाचं पोर्टफोलिओ प्रत्येकाचं सेक्शन वेगळं आहे. ते शास्त्रज्ञ त्याच्यामध्ये काम करत असतात. त्या दरवर्षी जॉईंट ॲग्रेस्को किंवा जे काही संशोधन बैठका होतात त्याच्यामध्ये त्या पद्धतीने नवीन व्हरायटीजच्या बदलत्या हवामानानुसार रिलीज करण्याचा प्रयत्न हा विद्यापीठांकडून 4ही विद्यापीठांकडून होत असतो. पिकांबद्दल ठीक आहे सर, पण हवामान जे तापमान वाढतंय त्या तापमान वाढू नये म्हणून विद्यापीठाचं काही ध्येय धोरण आहे का? सर एक माझा प्रश्न आहे. आता जी युद्ध होत आहेत या युद्धामुळे काही तापमानावर परिणाम होईल का सर? कारण याच्यामुळे जी ज्या पद्धतीचे क्षेपणास्त्र आहेत, मिसाईल म्हणा किंवा ड्रोन म्हणा, काय भयंकर परिस्थिती आहे सध्या आता. आणि इराण आपल्या जवळ आहे. युक्रेन म्हणा, रशिया म्हणा, इराण म्हणा, याचा काही परिणाम होईल का आपल्या याच्यावर? होतो का? तो आता वेगळा विषय आहे. विद्यापीठाच्या अभ्यासामध्ये तो आपण त्याचा समावेश नाहीये. ऍक्च्युली हा वेगळा विषय आहे आणि फक्त मला एवढं विचारायचं याचा काही परिणाम होतो का एवढं. बाकी म्हणणं नाही, तो विषय नक्की वेगळा आहे. नाही त्याबद्दल आपण काही भाष्य करणं योग्य नाहीये. त्यात नाही सांगता अच्छा ठीक आहे. आले सर मला तुमच्याकडे पुन्हा यायचं आहे. प्रश्न तोच आहे की विद्यापीठ ज्या पद्धतीने वृक्ष लागवड किंवा शेती बांधावरती जाऊन किंवा शेतकऱ्यांसंदर्भात किंवा हवामानामध्ये बदल जे आहे ते उष्णता न वाढण्यासाठी विद्यापीठाचे काही प्रयत्न आहेत का? नक्कीच आहेत. 4ही विद्यापीठांमार्फत अनेक म्हणजे आता विशेषतः जे आपला 1 जुलैला जो हा कार्यक्रम असतो, कृषी दिन साजरा होतो, याच्यामध्ये
विद्यापीठांच्या वतीने आणि अनेक यंत्रणांच्या वतीने वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेतले जातात. आमच्याकडे तर राहुरी कृषी विद्यापीठामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये तर मला आठवतं की जवळपास अनेक प्रकारची जी वन्य झाडं असतील किंवा फळबागा असतील याच्यासाठी वृक्षारोपणाचा मोठ्या प्रमाणात मॅसिव्ह प्रोग्राम्स घेतलेले गेलेले आहेत. आणि त्यासाठी जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून म्हणजे NSS चे विद्यार्थी असतील, आमच्याकडे जे अंतिम वर्षाचे रावेचे विद्यार्थी असतील, म्हणजे ग्रामीण कृषी कार्यानुभव जे इंटर्नशिपचा प्रोग्राम असतो त्याच्या मार्फत सुद्धा विद्यापीठाच्या वतीने वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमांवर या बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर तो मोठ्या प्रमाणात आपण घेत असतो. अगदी चाणक्य सर, मी तुमच्याकडे येतो पुन्हा. खरं तर आता तुम्ही विदर्भात आहात, विदर्भाचं तापमान प्रचंड तापलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता आपण कृषी सल्ला तर घेतोय, पण कृषी सल्ल्याच्या व्यतिरिक्त तुम्ही एवढ्या वर्षामध्ये विदर्भाचं बदलतं तापमान पाहताय, नेमकं कारण काय आहे त्याच्यामध्ये? काय आहे, अकोल्याचं तापमान नेहमीच जास्त राहायचं, नेहमीच आधीपासून. परंतु कृषी विद्यापीठ आल्यावर फरक पडला, खूप फरक पडला होता. अजूनही आपण जे थोडं फार जास्त वाढलं नाही त्याचं कारण कृषी विद्यापीठ आहे. कारण तिथे ओलीत वाढलं, पाणी वाढलं, त्यांनी संशोधन केले. आज आज प्रत्येक कृषी विद्यापीठ तन मन धनाने तिथे ते काम करताय. तसंच इथे करताय विदर्भामध्ये. परंतु तरीही ते आटोक्यात येत नाही. याचं कारण हे आहे की जेवढी झाडं हवी आहेत तेवढी झाडं आपण लावू शकत नाही. खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहे आपले, परंतु जी झाडं कापली जातात त्यांचं वय 100 वर्षे, 150 वर्षे, 75 वर्षे, 80 वर्षे मोठी झाडं आहेत. सडकांसाठी किंवा बाकीच्या कामासाठी आपण जी झाडं तोडतो त्या मानाने ते होत नाही. कृषी विद्यापीठ खूप प्रयत्न करतोय, त्याबद्दल वादच नाही, काय वाद नाही, बिलकुल वाद नाही. परंतु कृषी विद्यापीठाचे प्रयत्न आणि झाडाचे होणारे कत्तल याचा समतोल अजून साधला गेलेला नाही. हा याचा मूळ मुद्दा आहे. अगदी अगदी. तर खरं तर जाणे साहेबांनी अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितला की कृषी विद्यापीठ प्रयत्न करतायत. तर मी तुमच्याकडे तो ऑनरेचा जाता जाता एक प्रश्न असा आहे की हवामानामध्ये तापमान वाढते ही गोष्ट खरी आहे, पण काही ठिकाणी दररोज बातम्यांमध्ये गारपीट किंवा पावसाचा अंदाज देखील वर्तवला जातो. आम्हालाही दररोज मेसेज येतात की 3 तासामध्ये पाऊस पडण्याची शक्यता. अशा दोन्ही अवस्थेमध्ये शेतकरी मात्र संभ्रमात सापडतोय की ऊन पडणार का पाऊस येणार, पिकाला जपायचं कसं? साहजिक आहे. आता कसं आहे की लोकेशन वाईज वेगवेगळ्या हवामानाचे पॉकेट्स तयार होतात आणि त्यानुसार आपल्याला ही जे ऍडवायझरीज आहेत या द्याव्या लागतात. काही ठिकाणी उष्णतेच्या लाटी असतात. आता उदाहरण जर द्यायचं झालं तर विदर्भामध्ये मुख्यतः जास्त उष्णतेचा परिणाम जाणवत आहे आणि परंतु इकडे पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये उष्णता तर आहेच, परंतु लोकल जे काही एअर पॉकेट्स आणि याचं जे काही वातावरण तयार होत आहे याच्यामुळे मगाशी म्हटलं तसं पश्चिमी विक्षोभ जो निर्माण होतोय त्याचा परिणाम म्हणून अरबी समुद्राकडून किंवा बंगालच्या उपसागराकडून जी आर्द्रता येते त्याच्यामुळे काही पॉकेट्समध्ये पाऊस आणि गारपिटीची शक्यता निर्माण होऊ शकते आणि त्या वेळेला आपण जे काही एक्स्ट्रीम सिच्युएशन्स येतात तर ती आपण इम्पॅक्ट बेस्ड फोरकास्ट म्हणून तो रिलीज केला जातो आणि तातडीने SMS द्वारे सर्व यंत्रणांच्या मार्फत आपण तो सल्ला प्रसारित करत असतो, जेणेकरून खरं तर आज शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा हा सल्ला ठरणार आहे. बघायला गेलं तर पाऊस आणि ऊन या दोघांनी शेतकरी मात्र संभ्रमात सापडला आहे. चांडक सर, मी तुमच्याकडे एक शेवटचा मिनिट घेतोय. शेवटच्या मिनिटाकडे येत असताना मला एक सांगाय की ज्या पद्धतीने पाऊस आणि पडणारं ऊन आणि तापमान, पाऊस पडल्यानंतर उष्णता वाढते, अशा परिस्थितीमध्ये नक्की म्हणजे विदर्भामध्ये जे तापमान वाढते आणि पाऊस देखील विदर्भात बऱ्याच प्रमाणात पडलेला आहे, काय सांगा? काय झालं, आता पावसाला सीझन नाही उरला. आता उन्हाळ्यातही पाऊस येतो, हिवाळ्यातही पाऊस येतो. उन्हाळ्याचा पाऊस जो असतो तो घातक आहे आता, परंतु करणार काय, तो पाऊस येतोच आता. आणि 2 दिवस आपल्याला मेसेज येतो गव्हर्नमेंटचा की तुम्हाला तुमच्याकडे भरपूर उष्णता वाढणार आहे. पुन्हा येतो पाऊस, वादळी वारं येऊन पाऊस पडणार आहे. तर अशा परिस्थितीमध्ये पावसाचा आणि त्या उष्णतेचा कुठेही काही ताळमेळ लागत नाही आणि यामुळे पुन्हा उलट वातावरण खराब होत आहे. अशी एकूण परिस्थिती आहे याच्यामध्ये. आता आपल्याला याच्यामध्ये कृषी विद्यापीठ तज्ञ जे असतील त्यांच्या सल्ल्याने पुढे वाटचाल करावी लागेल, कारण हे या लोकांनी अभ्यास केला असतो. हे लोक इतके शिकलेले जे सवरले जे आहेत या विषयावरचे,
तर त्यांच्या सल्ल्यानेच आपल्याला पुढे वाटचाल करावं लागेल असं मला वाटतंय. अगदी खरं बघायला गेलं तर हा कार्यक्रम अतिशय महत्वाचा आहे शेतकऱ्यांसाठी आणि शेतीतील ज्या पद्धतीने आढळ सरांनी सांगितलं आहे की आच्छादनाचा वापर करा, त्याचबरोबर पाण्याचं नियोजन करा आणि वाढत्या तापमानाला रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी नक्कीच प्रयत्न करावे. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तापमानातील होणारी उष्णता, वाढणारी उष्णता आणि विशिष्ट हवामानात होणारे बदल या संदर्भात नेहमीच वेगवेगळे कार्यक्रम नेहमीच आयोजित करू. आपण दोघे आपल्या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल आपल्या दोघांचे मनापासून आभार. धन्यवाद. महासागर न्यूज.